हर हर महादेव मंडळी, आज आपण महाराष्ट्रीयन प्रत्येक सणासुदीला बनवली जाणारी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत। हे बघा, याच पद्धतीत तुमची एकूण एक पुरणपोळी टम्म फुडेल अशी एकदम परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे। पुरणपोळीचं कणिक मळण्याची अगदी अचूक पद्धत शेअर केली आहे, जेणेकरून तुमची एकही पोळी फाटणार नाही। तसे हे बघा, सारण अगदी पोळीच्या काठोकाठ पसरेल आणि एकूण एक पोळी तुमची फुगेल इतकी भन्नाट। सर्वप्रथम पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा किलो इतकी चणा डाळ आपल्याला छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। मी इथे कच्ची डाळ वापरलेली आहे, डाळ भिजवलेली नाहीये। आता ही स्वच्छ धुतलेली डाळ आपल्याला छानपैकी कुकर मध्ये शिजवण्याकरिता ऍड करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला आता 3 ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे। या पद्धतीने डाळच्या 2 इंच इतकं पाणी आपल्याला ठेवायचं। कुकरचं लीड लावून 7 शिट्टी कुकरची घ्यायची आहे। 7वी शिट्टी झाली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचं, कुकर पूर्णपणे थंड करायचं आहे। हे बघा, डाळ आपली या पद्धतीने आपले मिक्स करून चेक करायची आहे। पूर्णपणे डाळ मॅश होत आहे, म्हणजे डाळ परफेक्टली शिजलेली आहे। आता यामध्ये अर्धा किलो इतकं डाळ आहे, तर अर्धा किलोच गूळ ऍड करून छानपैकी आता मिक्स करायचं आहे। हे बघा, गूळ वितळलं की डाळ आपली पातळ व्हायला लागेल। नंतर डाळ घट्ट करून आपल्या यामध्ये 1 चमच विलायची पावडर ऍड करून छानपैकी पुन्हा मिक्स करत आपल्याला या पद्धतीने छानपैकी पूर्ण डाळ घट्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने पुरण तयार झालं की गॅस आपल्याला बंद करून देऊन पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे। पुरण मित्रांनो थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं। आता हा पुरण आपल्याला छानपैकी एकदम बारीक होळाच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, एकदम छान असं या पद्धतीने एकदम बारीकसर आपल्याला पुरण चाळायचं, म्हणजे पोळी फाटत नाही। हे बघा, पुरण किती छान प्रकारे तयार झालेलं आहे। तर कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी अर्धा किलो इतकं मैदा, मीठ, हळद आणि 2 मोठे चमच तेल टाकून छानपैकी मिक्स करायचं आहे। नंतर 1 ग्लास पाणी टाकून आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, छानपैकी आपलं कणिक इथे मीडियम सॉफ्ट असं मळून झालेलं आहे। आता या कणकेमध्ये आपल्याला 3 मोठे चमच तेल टाकून आता कणिक एकदम छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। ही स्टेप करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। या स्टेपमुळे आपली एकही पोळी फाटणार नाही। हे बघा, आणखीन 5 मिनिटाकरिता कणिक मळून घेतलेलं आहे। बोटाने जरी प्रेस केलं तरी बोटं आपल्या कणकेवरती उठली पाहिजे, इतकं सुपर सॉफ्ट मौसूद कणिक मळायचं आहे। आता या कणकेच्या गोळ्यामधून छानपैकी आपल्या पोळी लाटण्यासाठी गोळा काढायचं, तितकंच पुरण घेतलेलं आहे। आता छानपैकी कटोरी करून आपल्या पुरण स्टफ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पोळीचा तोंड आपल्याला बंद करून द्यायचा आहे। आता ही पोळी आपल्याला छानपैकी सुक्या मैद्यामध्ये डस्ट करून एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। व्हिडिओ मित्रांनो मी इथे मुद्दामून स्किप केलेला नाहीये। हे बघा, एकदम हलक्यात आणि किती इझिली पोळी लाटत आणि कुठेही फाटत नाहीये। जर तुम्हाला वाटत असेल ना, तर अगदी तुम्ही यावरती मैदा थोडंसं डस्ट करू शकता। अगदी पुरण बघा एकदम काठोकाठ पसरलेला आहे। आता हाय फ्लेमवरती तवा गरम केला, तव्यावरती आपल्याला छानपैकी पोळी टाकून साजूक तूप थोडंसं टाकून या पद्धतीने टर्न करायचं आहे। सो हे बघा मंडळी, बापरे किती सुंदर अशी पोळी फुगलेली आहे। अगदी तुमची देखील एकूण एक पोळी अशीच फुगेल। फक्त माझे सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्सने तुम्ही ही पोळीची रेसिपी बनवून बघा, अगदी चवीला अप्रतिम। तसे मित्रांनो सेकंड पोळी देखील आपल्याला सेम पद्धतीने टाकायची। पोळी टाकल्यानंतर थोडंसं साजूक तूप साईडने टाकायचं, म्हणजे पोळी फुगते। पोळी फुगली की लगेच टर्न करायची आहे। हे बघा, किती सुरेख पोळी आपली तयार होते। काय मग मंडळी, व्हिडिओमध्ये दिसणारी पोळी तुम्हाला देखील ट्राय करून बघायची का नाही, नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक ठोकायला विसरू नका। सो मंडळी, सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। हे बघा, अतिशय मस्त अशा सुपर सॉफ्ट पोळ्या तयार झालेल्या आहेत। नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तसेच नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। तसे हे बघा, अगदी पोळीच्या काठोकाठ पुरण पसरलेलं आहे आणि चवीला तर एकदम फर्स्ट क्लास पोळी तयार होते। सो मस्ट ट्राय दिस रेसिपी। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।